राधिका, लागला फोन? गेली कुठे ही अरुंधती? खरं तर पार्लर मध्ये इतका वेळ लागत नाही, काहीच कळत नाहीये. मला जरा वेगळीच भीती वाटते. गप्प बैस. भलत्या सलत्या शंका घेऊन टेन्शन देऊ नकोस आणि वाढवू नकोस. बरेच गेस्ट थांबले अरुंधतीला भेटण्यासाठी, पण ह्या मुलीला काही आहे का त्याचं? आपण दिग्विजयला नाही नाही राधिका, अरुंधती बद्दल दिग्विजयला काहीही कळता कामा नये. लागला. हॅलो विष्णू, कुठे आहेस तू? अरुंधती मॅम तुझ्या सोबत आहेत ना? नाही काय? And now, this surprise specially for you, DJ. जो नहीं समझे कि हम हैं किसके दीवाने, वो हमारी आशिकी का रंग क्या जाने. अरे हाँ समझो न मेरी जान. बचना ए हसीनो, लो मैं आ गया. हे बचना ए हसीनो, लो मैं आ गया. हुस्न का आशिक, हुस्न का दुश्मन, अपनी अदा है यारों से जुदा. हे बचना ए हसीनो, लो मैं आ गया. बचना अरुंधती पार्लर पर्यंत गेलेलीच नाहीये. तिने ड्रायव्हरला मार्केट पर्यंत नेलं आणि परत पाठवलं. तो बाहेर उभा आहे. गेली कुठे? तिने जीवाचं बरं वाईट तर नाही नाही राधिका, अरुंधती आत्महत्या करणाऱ्यातली नाहीये आणि पळून जाणाऱ्यातली तर नाहीच नाही. ती येईल, नक्की येईल. पण आता आम्हाला टेन्शन या गोष्टीचं आहे की ती नक्की काय करून येईल.
अरुंधती, अगं हे काय? तू अशी व्हीलचेअरवर कशी आहेस? पद्मिनी ताई, हे काय? अरुंधती, तुम्हाला काही सांगशील का काय झालंय ते? तुम्ही पाहताय ते खरं आहे राधिका काका. आणि याहून जास्त बोलायची इच्छा नाहीये मला. गप्प बाई अरुंधती. सगळं तुझं काय चाललंय पोरकटपणा? हे सगळं काय चाललंय ना, आम्हाला नीट सरळ सरळ सांग. मी नेहमीच सरळ आणि सरळच वागत आले. तुम्हीच वाकड्यात शिरताय पद्मिनीजी. आणि हा पोरकटपणा नाहीये, हे सत्य आहे. दिग्विजय आंधळे आहेत या सत्या इतकंच खरं आणि कठोर. तुम्ही हेही सत्य स्वीकाराल असं वाटतं मला. म्हणजे माझी खात्री आहे की तुम्ही हे सत्य नक्की स्वीकार. काठी बनवून आणलं होतं ना मला दिग्विजयांची. एक काठी जी जिथे आणि जशी ठेवाल तिथे सदैव हसत उभी राहील. तीच काठी मी मोडून टाकली. आता सांभाळ. नाही पद्मिनीजी, हे सगळं तुम्हाला नाटक वाटतंय का? एक मिनिट. हे बघा, मी मेडिकली माझे पाय निकामी केले. निकामी. मी पुन्हा कधीही माझ्या स्वतःच्या पायांवर चालू शकत नाही. आता मी कधीही उठू शकत नाही. आयुष्यभर या व्हीलचेअरवरच फिरणार. मी आता अपंग झाले. आधी मनाने, आता शरीराने. मी पुन्हा कधीही माझ्या स्वतःच्या पायांवर चालू शकत नाही. जिला आता दुसऱ्याच्या आधाराची गरज आहे ती कोणाचा आधार कशी बनू शकेल? हो ना पद्मिनीजी? वहिनी, अरुंधती, तू हे काय केलंस? स्वतःच्या शरीराशी खेळलीस तू. तुला माहितीये का तू काय केलंस ते? इथे आयुष्याचा खेळ झाल्यावर हे असं काहीच वाटत नाही. बरं, ते जाऊ दे. राधिका काकू, मी दिसतेय कशी? म्हणजे छान मेकअप करून आली आहे ना मी. त्या छान आहेत हा तुमच्या पार्लर मधल्या ब्युटिशियन्स. शोभतीये ना मी आता सरंजामेंची सून. विशेषतः आता आमचा जोडा छान दिसत असेल. सस्पेन्स आता सहन होत नाही. तुमची सून कुठे आहे? यस पद्मिनी,
प्लीज बोलवा त्यांना. थोडाच वेळ, आम्ही आलोच. प्लीज तोपर्यंत एन्जॉय द पार्टी. हां, आलोच आम्ही. प्लीज. चल बाजूला, मला बोलायचं तुझ्याशी. हे सगळं काय आहे अरुंधती? मला वाटलं होतं या घरात फक्त दिग्विजयच. Shut up! बस अरुंधती, बस. काय दाखवून काय द्यायचं तुला आम्हाला? नाही, आम्हाला कळूच दे. मला कळूच दे तुला नक्की आम्हाला काय दाखवून द्यायचं आहे. हा जो काही तमाशा चालवलास ना तू सगळ्यांसमोर, तो तमाशा मी चालवलाय? तमाशा तुम्ही चालवलायत माझ्या आयुष्याचा पद्मिनी राजे. आणि आता तो रंगतोय. यापुढे माझं जे काही होईल त्याला जबाबदार तुम्ही असणार आहात, फक्त तुम्ही. अमर, मामा कुठे आहे? अमर, मामा समोरच आहे. वेटर, तुला दिसत नाही आम्ही इथे उभे आहोत? दाजी, तुम्हाला काय पाहिजे? बस झालं. अहो दाजी, तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत खूप वेळा ड्रिंक घेतलंय, पण सरंजामींच्या ड्रिंकची मजा काही औरच आहे. श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय बघा. अहो दाजी, तुम्ही असं मैताला आल्यासारखं का उभे आहात? आपण पार्टीला आलोय, जरा हसा ना, हसा. आणि इकडे तिकडे कशाला बघताय? 4 लोक ओळखतात आपल्याला, बरोबर ना? इकडे तिकडे नका बघू. धाकले मालक, अरुताई कुठे दिसत नाही. दाजी, हो तर बघितलं ना किती गर्दी आहे इकडे. असेल कुठेतरी गर्दीत. नाही तर ती सरंजामींची मोठी सून झाली आहे म्हटल्यावर तिच्याकडे आपल्यासाठी वेळ असणार आहे का? आणि तुम्ही असं काळजी करत बसू नका हो. आता लग्न झालंय, सगळं होईल व्यवस्थित. तिला कशाचं आता कमी आहे काय? तुम्ही पार्टी फक्त एन्जॉय करा, मस्त. नितीन, दाजी, काय काय लोक जन्माला येताना लाज विकूनच येतात नाही का? हे तू मला सांगतोस? ए शाणे आहे, जास्त बोलू नको. ते मला तमाशा नकोय. 4 लोक ओळखतात इथे, कळलं ना? जास्त बकबक केली ना तर देणे. नितीन, तुला अरुताई कुठे आहे माहिती आहे का? ही पोर या चाकाच्या खुर्चीवर का बसल्या? बोला ना. नितीन, अरे तुला अरुताई कुठे आहे माहिती आहे का? मला भेटायचंय. चल, मला घेऊन चल ना. दाजी चला, मी तुम्हाला अरुकडे घेऊन जातो.
काय झालं अमर? सगळे असे शांत काय आहेत? सांगा पद्मिनीजी, तुमचा मुलगा काहीतरी विचारतोय. काय झालं मामा? अमर, काकू, काय झालं? कोणी सांगणार आहे का? अरुताई, 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 हे अरुताई, हे समजा काय झालं ग? बोल ना, हे कसं झालं? सांग ना ग. ताई साहेब, तुम्ही आम्हाला सबूत दिला होता. पोरीची काळजी घेईन, तिला सुखात ठेवीन. अहो मग सांगा ना, हे समजा कसं झालं? ही पोर या चाकाच्या खुर्चीवर का बसल्या? बोला ना. तू सांग ना ग, काय झालं? दाजी, तुम्ही काळजी करू नका, मला काहीही झालेलं नाहीये. माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. मी फक्त पांगळी झालीये, पाय गेलेत माझे फक्त.